थेट अयोध्येतली ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। अयोध्येतल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण होत आहे। याकरता झालेली ही जय्यत तयारी साधारणतः दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान हे ध्वजारोहण संपन्न होईल। राम मंदिराचं काम पूर्ण झालं याचं द्योतक म्हणून हा ध्वज फडकवला जाणार आहे। भगवा ध्वज, ज्या ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्ष यांचा समावेश असेल। कोविदार वृक्ष हा अयोध्येतला राजवृक्ष खरं तर मानला जातो आणि याचा उल्लेख, याची प्रतिमा या ध्वजावर आहे। जवळपास 8,000 पाहुणे या मुख्य सोहळ्याकरता उपस्थित। रामलल्लाची गर्भगृहात स्थापना केल्यानंतर 1 वर्ष 9 महिन्यांनी राम मंदिराचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। कोविदार वृक्ष म्हणजे ज्याला कांचन वृक्ष देखील संबोधलं जातं। खरं तर कोविदार वृक्षाला एक विशेष महत्व आहे। कोविदार वृक्ष हा औषधी वृक्ष मानला जातो। आयुर्वेदामध्ये या वृक्षाला एक विशेष महत्व आहे। औषधी वृक्ष म्हणून कोविदार वृक्षाकडे पाहिलं जातं। त्यामुळे सर्वार्थानं महत्वाचा, ज्या वृक्षाचा सर्वार्थानं उपयोग होतो, अगदी खोड, मूळ, पान, फळ या सर्वांगाचा उपयोग होणारं हे कोविदार वृक्ष, ज्या वृक्षाला कांचन संबोधलं जातं। अयोध्येतल्या या उत्सवानिमित्तानं अयोध्या नगरी सजलेली आहे, नटलेली आहे, चैतन्यानं भरलेली आहे। सर्वत्र रामलल्लाचा गजर होतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आचार्य तुषार भोसले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार। अयोध्या नगरी सज्ज झाली आहे, नटली आहे। ध्वजारोहण करण्याकरता चैतन्याचं असं वातावरण, भारलेलं वातावरण अयोध्या नगरीत। निश्चितच आजचा दिवस हा खूपच आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपला शेकडो वर्षांचा जो इतिहास आहे आणि हिंदूंवरती जो अन्याय झाला होता, त्या अन्यायावरती मात करून आज आपल्या संस्कृतीची पुनर्स्थापना पूर्ण होते आहे। आपल्याला ठाऊक आहे की 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये रामलल्लांच्या मंदिरामध्ये रामलल्ला भगवंताची प्राणप्रतिष्ठा मान्य पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीत पार पडली होती। पण आज या संपूर्ण राम जन्मभूमी मंदिर परिसराची उभारणी पूर्ण झाली आहे। मंदिर परिसरातल्या सर्वच्या सर्व देवस्थानची, सर्वच्या सर्व देवतांची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आहे आणि या पूर्ण झालेल्या मंदिरामध्ये या पवित्र अशा कलशावरती, मुख्य कलशावरती धर्मध्वजाची स्थापना होते आहे। हा धर्मध्वज प्रभू श्री रामचंद्रांची, आपली असलेली रामचंद्रांविषयीची आस्था तर बळकट करेलच, पण त्याबरोबर रामचंद्रांचं तेज, त्यांचं शौर्य, त्यांचे आदर्श यांच्यासाठी सुद्धा हा धर्मध्वज पुढचे शेकडो वर्ष दिमाखात फडकत राहील आणि ते प्रतीक मानवी मनावरती बिंबवत राहील असा मला ठाम विश्वास आहे। म्हणून आज खऱ्या अर्थाने हिंदूंची दिवाळी साजरी होते। निश्चित। खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आज खऱ्या अर्थानं हिंदूंची दिवाळी साजरी होतीये अशी प्रतिक्रिया आचार्य तुषार भोसले यांनी दिलेली आहे। या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची देखील नजर कायम असेल। याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये मात्र इथंच थांबतोय। अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।